कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज मला सगळं स्वच्छ करायचं होतं. आज आहे स्वामींचा गुरुवार आणि माझा आळसच म्हणावं लागेल. माझ्या आळसामुळेच ना मी काल फरशी वगैरे पुसली नाही, म्हणून मला आज पटकन लवकर उठून हे फरशी वगैरे पुसून मला देवपूजा ही करायची आहे. स्वामींचं गुरुवार म्हटले की मी सगळं आदल्या दिवशी करत असते आणि माझ्या आळसामुळं ना मी काल केलं नाही आणि आज मला सगळंच पूर्ण करायचं आहे. तर हे असं कारण आहे माझं लवकर उठण्याचं. लवकर उठले आणि छान असा सोफा वगैरे आवराय घेतला. तर हे मी लवकर उठण्याचं किंवा देवपूजा करण्याचं हे माझं आत्ताचं नाही आहे. लग्नापासूनच माझ्या मम्मीनं मला म्हणजे मला नाही तर मग आम्ही तिघे बहिणी आहोत आणि एक भाव आहे मला. तर आम्ही हे सगळं लग्नाच्या अगोदरपासूनच मम्मीनं म्हणजे मम्मी करते ना, त्यामुळेच ते आम्हाला पण सवय लागली. काय असं झालं आहे म्हणजे ती करते सगळं घरामध्ये. असं तिला पण असं स्वच्छता आवडते, भरपूर स्वच्छता आवडते तिला. देवपूजा वगैरे फुलांचीही खूप तिला आवड आहे. म्हणजे कसं आपली आई जी करते ना तेच आपली म्हणजे तिची मुलं ते करत असतात आणि तसंच काहीतरी माझ्याही बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे ती जशी करते तसंच मी तिच्यासारखं बनायला जाते आणि त्यात काही चुकीचं नाही बरं का. म्हणून आपली आई जर व्यवस्थित असेल ना तर आपलं आयुष्य व्यवस्थित असतं, हे एवढं खरं आहे बरं का. तर जे आपण लहानपणी बघतो शिकतो ना तेच खरं मोठ्यापणी आपल्याला ते उपयोगात पडतं आणि तेव्हा जे आपण शिकलेलो असतो ना ते कायम आपल्या लक्षात राहतं आणि ते डिपेंड असतं आपण काय घेतो, आपण काय लक्षात ठेवतो, हे डिपेंड असतं आपल्यावरती. तसंच म्हणजे मम्मीनं ना खूप लहानपणापासून ती उपवास धरायची म्हणून आम्ही पण धरायचो. आम्ही फक्त खिचडीसाठी धरायचो, पण ते आता कायम म्हणजे तेव्हा धरत होतो ते आता पण धरतोय आम्ही उपवास. आणि तसंच म्हणजे तिनं जे सांगितलं तेच खरं आहे, ह्याच वाटेवर आतापर्यंत चालत. त्यामुळे ना खरं ते आपलं खरंच राहायचं आणि एखाद्या वेळेस जर आपण मुद्दाम दुसरं करते म्हणून करायला गेलो ना तर ते लगेच नाटक आपलं पकडलं जातं. त्यामुळे कुणाचं नाटक नाही करायला जायचं किंवा कोण करते म्हणून ते बघून नाही करायला जायचं. जे आपल्याला योग्य वाटतं तेच करायचं किंवा आपल्याला ज्यात आवड आहे त्याच गोष्टी करायच्या. मला तर घरात म्हणजे घरी राहणं किंवा घराची साफसफाई करणं, देवपूजा करणं, घर क्लीन करणं किंवा एखादं झाडं वगैरे लावणं ह्यातच मला खूप इंटरेस्ट आहे. आणि पहिल्यापासून ह्या मी गोष्टींना अति आवडीनं करत आहे आणि मला ह्यात खूप इंटरेस्ट असतो आणि म्हणून मी ना ह्या गोष्टी अगदी मनापासून करते आणि खूप छान होतात हे केलेल्या गोष्टी. म्हणजे ज्यात इंटरेस्ट असतो ना त्याच गोष्टी आपल्यासाठी बनलेल्या असतात. म्हणजे कसं आपल्याला जर झाडं लावण्याची आवड आहे तर ते आपण मनापासून करू शकतो ना. एखाद्यानं आपल्याला मनाविरुद्ध काय करायला सांगितलं की त्यात आपल्याला इंटरेस्टही वाटत नाही आणि ते काम मनापासून म्हणजे करूच वाटत नाही. त्यामुळे ना जे आता आपल्याला आवड आहे त्यातच आपण पुढे चालत राहा. रांगोळीची आवड असणे किंवा घर क्लीन करायची आवड असणे, देवपूजेची आवड असणे हे माझ्या फक्त आणि फक्त मम्मीमुळं झालेलं आहे आणि तिचं बघूनच सगळं मी शिकलेले आहे. म्हणजे ती कसं करते, तिच्यावर लक्ष ठेवायचं, ती काय बोलते सगळं तिच्यावरच लक्ष ठेवून मी ना सगळं मम्मीसारखंच करायला लागले असं वाटतंय मला कधी कधी. आणि ती सांगत असते मला की असं कर, तसं कर, हे करू नको, ते करू नको आणि तिनं कधी वाईटही सांगितलं नाही. तिनं असं प्रत्येक वेळेस माझं चांगलं व्हावं ह्यासाठी देवाकडे प्रार्थना मागितली आणि कदाचित तिच्या ह्या मागण्यामुळंच माझं आतापर्यंत खूप चांगलं ती माझ्यापासून लांब जरी असली तरी माझ्या आहो तिच्यासारखीच माझी माया करतात. त्यामुळे ना खूप छान वाटतं मला ना की माझं सगळं व्यवस्थित आहे आणि ही स्वामींचीच कृपा आहे बरं का. तर म्हणूनच मी स्वामींचं छान अशा आज गुरुवारची पूजा करते आणि त्या समाधानी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.